मोठी देणगी खरं तर पुरस्कृत करण्यात आली. उद्याच्या दिवसाच्या जेवणाची सोय आणि या पंचकृषी क्रिकेट संघटनेवर भरपूर काही प्रेम त्यांचं राहिलेलं आहे. ते आमचे दोन्ही पाटील दाम्पत्य अर्थातच अशोकजी पाटील आणि सौ पूजा पाटील मॅडम या सर्वांचं पुनश्च एकदा या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. आणि या नेक्स्ट मॅच साठी जाऊया आपण. या पंचकृषीला लाभलेला गोड आवाज पेशाने जे टेलर आहेत परंतु क्रिकेटची भरपूर काही आवड आहेत. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये सध्या एक वेगळा हातखंड ज्यांचा पाहायला मिळतं ते निलेश पाटील यांच्याकडे आपण जाऊया. धन्यवाद. धन्यवाद सर. सामना रंगतोय सातवी घोडा बंदर. टॉचविन बोरकरवाडी ना राकेश म्हात्रे बोरकरवाडी ना टॉचविन. ओके तर सामना रंगतोय सातवी घोडा बंदर वर्सेस धूमधडाका बोरकरवाडी. तर सलामीची जोडी धूमधडाका बोरकरवाडी संघाकडून नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली आणि गोलंदाजीचं आव्हान केले ते सातवी घोडाबंदर संघाला. तर सलामीची जोडी जाते जयेश आणि राकेश. जयेश स्ट्रायकरची जागा सांभाळतोय तर नॉन स्ट्रायकर राकेश म्हात्रे. तर पहिलाच गोलंदाज सातवी घोडाबंदर संघाकडून रोहित पहिलाच गोलंदाज सामना करेल जयेश. चला स्पीडअप करा. हा टायमिंग बरोबर 3:02 झालीत आमच्या घड्याळामध्ये. चला चला स्पीडअप करा जरा. चला बरोबर निलेश सामना रंगतोय ड गटातला. पण आता एक एक मॅच प्रत्येक संघाची ऑलमोस्ट झाली. बोरकरवाडीच्या झाल्यानंतर सगळ्यांच्या एक एक मॅच होतील. आता सध्याच्या पॉइंट आलीप्रमाणे ट्रॉफी बॅटर उपांत्य फेरीत खेळ ड गटात कोण सेकंड राहील ते ठरवायचंय. पण इकडं क्वार्टर फायनल 3 चा सामना सध्याच्या परिस्थितीप्रमाणे साईनाथ मंत्रीवाडी आणि गोरक्षनाथ विठ्ठलनगर आणि क्वार्टर फायनल 2 शिवकृपा जनवली आणि काळभैरव ठाकूरबेडी. करंट पोझिशन आणि दुसऱ्या चेंडूवर मात्र जयेश माली हवी होते. खणखणीत धनधनीत षटकार बजाव डीजे. इथे मात्र पहिला चेंडू नक्कीच निर्धार होता रोहित यांचा. पण दुसऱ्या चेंडूवर जयेश माली याने पुन्हा एकदा प्रहार केलाय आणि चेंडू जातोय पुन्हा एकदा खणखणीत धनधनीत षटकार. धन्यवाद. इथं मात्र जोश पाहायला मिळतो तो बोरकरवाडी संघामध्ये. कारण इथं पाहायला होतं याच ठिकाणी साईनाथ मंत्रीवाडी संघाचं आयोजन होतं आणि इथून तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस नेलं होतं तो बोरकरवाडी संघानं. आणि जरी तिसऱ्या नंबरचं क्रमांकाचं बक्षीस मिळालं तरी बँजो पथक घेऊन आला होता हा संघ. हाच जोश पाहायला मिळतो तो बोरकरवाडी संघामध्ये. संजय दादा. निलेश भाई जयेशने रोहितला 2 षटकार मारले ऑलरेडी आणि कसा रोहित सारख्या तंत्रशुद्ध गोलंदाज आहे. रोहित टेक्निकल गोलंदाज आहे. अनालिसिस करून आउट स्विंग करतो. त्याच्या गोलंदाजीवरती 2 षटकार ठोकले या जयेश या पट्ट्यानी. खरंच कौतुक आहे. नक्कीच दादा. मी म्हणजे आपले जे सामने चालू असताना 2 खेळाडूंचं गोलंदाजांचं नाव नक्कीच घेईन.
कालभैरव संघाकडून मंदार. ज्याप्रमाणे गोलंदाजी आहे त्याप्रमाणे सुरत फलंदाजी सुद्धा आहे. त्याचप्रमाणे रोहितचं सुद्धा नाव घेऊन सातदेवी घोडाबंदर संघाकडून गोलंदाजी सुरत आहेत. पण आता मात्र कुठेतरी मागणं ठरलाय तो रोहित. कारण फलंदाजीचा विचार केला रोहितचा तर सुंदर अशी फलंदाजी आहे ती रोहितची. लेगच्या दिशेने कडवला चेंडू पार केला जयेशने. चेंडूच्या खाली सयाजी पाटील आणि चेंडू येतो सीमारेषे बाहेर. 4 धावांसाठी पुन्हा एकदा जल्लोष. चौकार. धन्यवाद. या ठिकाणी जयेश मालेसाठी बक्षीस आलंय. जयेशच्या फॅन कडून 100 रुपयाचं बक्षीस आलंय जयेशसाठी. कारण या ठिकाणी पाहायला गेलं तर दीपक म्हात्रे यांची कुठेतरी उपस्थिती अनिवार्य दिसते संघामध्ये. तरी पण त्याच जोशात उतरलाय तो धुमधडाका बोरकरवाडी संघ. नक्कीच रोहित मात्र मागला ठरतोय. धावसंख्या पोहोचतोय 18. पुन्हा एकदा जोरदार प्रहार. चेंडू जातो निर्धाव आणि षटक संपतोय. चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. 6 चेंडूचा सामना केलाय जयेश मालेने. संघाची धावसंख्या 18 आणि वैयक्तिक धावसंख्या 18. चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. तेवढंच साथ देते ते त्यांचे पाठीराखे बोरकरवाडी संघाकडून. या ठिकाणी महिला वर्ग सुद्धा उपस्थित आहेत त्यांच्या गावातून. आपल्या संघासाठी आपल्या गावासाठी एक मागणं ठरलंय रोहित. 18 ही धावसंख्या जोडली गेली पहिल्या षटकामध्ये. तर संघाच्या वतीनं दुसरं गोलंदाज येतो तो सयाजी पाटील. तर सामना करेल राकेश आता मात्र पहिल्या चेंडूचा सामना करेल. कारण पहिल्या षटकाचा विचार केला तर जयेश मालियानं पहिली षटक खेळून काढलं. 6 चेंडू खेळून काढलं आणि 18 ही धावसंख्या आपल्या संघाच्या नावावर आपल्या स्वतःच्या नावावर जोडल्या गेल्या जयेश यानं. संघाच्या वतीनं दुसरं गोलंदाज सयाजी पाटील. मागच्या मॅच मध्ये ज्यानं सामनावीराचा पुरस्कार मिळवला तो गोलंदाज सयाजी पाटील. सुरेख गोलंदाजी केली होती शिवकृपा जनवली अ संघाबरोबर. तोच तो गोलंदाज सयाजी पाटील. पहिल्या चेंडूचा सामना करेल राकेश. फुटा चेंडू. इथे मात्र यष्टीरक्षक चुकी करतोय आणि चेंडू जाते सीमारेषे बाहेर. 4 धावांसाठी. धन्यवाद. इथं मात्र जयेश माली आहे. तो दुसरा सोनार गावचा नसून तो धुमधडाका बोरकरवाडी गावाचा आहे. नक्कीच जयेश माली यांच्यावर एक सुंदर असं गीत सादरीकरण केलं डीजे रोशन यांनी. यानंतर होणारा सामना महाकाली लाखोले वर्सेस जयभवानी मलेगरवाडी. दोन्ही कर्णधारांना विनंती असेल नाणेफेकीचे द्यायचंय. तर सुंदर झेल आपल्या स्वतःच गोलंदाजीवर सुंदर झेल घेतोय आणि पहिला विकेट मिळवतोय तो सयाजी पाटील आणि पहिलाच धक्का पोहोचतोय तो बोरकरवाडी संघाला राकेश यांच्या रूपानं. तर यानंतर होणारा सामना जय महाकाली लाखोले वर्सेस जय भवानी मलेघरवाडी. दोन्ही कर्णधारांना विनंती असेल सामना मध्यंतरीनंतर नाणेफेकीसाठी यायचा आहे. सामना रंगते तो धुमधडाका बोरकरवाडी आणि सातदेवी घोडाबंदर. पहिल्या चेंडूवर पायच्या रूपानं चौकार मिळाला परंतु दुसऱ्या चेंडूवर नक्कीच विकेट मिळवली ती सयाजी पाटील यानं. स्वतःच
गोलंदाजीवर सुंदर असा झेल घेतला आणि राकेश म्हात्रे याला बाद केला. तर राकेश याची जागा भरून काढण्यासाठी येतो तो प्रदीप म्हात्रे. जोरदार प्रहार, चेंडू मात्र उंचावर आहे, चेंडू खाली स्वतः विकेट रक्षक आणि इथे मात्र 2 धावा नक्कीच जोडल्या गेल्या. प्रदीप याने आपला खाता खोललाय 2 धावेने. 2 ने धावसंख्या वाढली 24. इथे मात्र टाळ्यांचा कडकडाट होत होतो बोरकरवाडी संघामध्ये. एक जल्लोष पाहायला मिळतोय. सुंदर गोलंदाजी. आता जर झेल झाला असता तर इथे मात्र थोडासा दबावात आला असता बोरकरवाडी संघ, परंतु 2 धावा जोडल्या गेल्या. इथे मात्र जोरदार प्रहार, प्रदीप म्हात्रे यांचा चेंडू जातो निर्धाव. सुंदर गोलंदाजी सयाजी यांची. आतापर्यंत 6 धावा खर्च केल्यात 4 चेंडू मध्ये. फुलटा चेंडू, इथे मात्र फलंदाज बीड होतोय. नक्कीच फुलटा चेंडू होता. चेंडू नक्की इथे मात्र मिस झाला. 1 धाव जोडली गेली. धावसंख्या 25. धन्यवाद डीजे. पुन्हा एकदा जयेश आता मात्र बीट होतोय. चेंडू जातो निर्धाव. एक सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल. कुठेतरी नियंत्रण ठेवलं आपलं गोलंदाजी. पहिल्या चेंडू नक्कीच बाईच्या रूपाने चौकार केला होता, परंतु तदनंतर फक्त एकूण आपल्या षटकामध्ये 1 विकेट मिळवला आणि 7 धावा खर्च केल्या त्या सयाजी पाटील याने. धावसंख्या दुसरं षटक 1 बाद 25. एक सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली सयाजी पाटील यांच्या माध्यमातून. मागच्या मॅच मध्ये सुद्धा जे दुसरं षटक फेकलं होतं त्यामध्ये सुद्धा सुंदर गोलंदाजी मिळवली होती आणि आपल्या मागच्या मॅच मध्ये सामनावीराचा पुरस्कार मिळवला होता तो सयाजी पाटील यानं. तर इथे मात्र सलामीचा फलंदाज आहे तो जयेश मात्र 7 चेंडूंचा सामना केलाय जयेश यानं आणि 18 या धावसंख्येवर खेळतोय जयेश. इथे मात्र आता जयेश मालीला स्ट्राईक रोटेट करावी लागेल, कारण जयेश मालीच्या मनगटात ताकद आहे. परंतु दुसऱ्या बाजूचा विचार केला तर राहुल गोलंदाज, तिसरा गोलंदाज राहुल साडे घोडाबंदर संघाकडून. नक्कीच जयेश माली याने कानमंत्र दिला असेल प्रदीप म्हात्रे यासाठी. सुंदर गोलंदाजी आहे राहुल म्हात्रे यांची. शेवटचं षटक हाणामारीचं षटक म्हणावं लागेल, कारण जास्तीत जास्त धावा जोडण्याचा प्रयत्न करेल तो बोरकरवाडी संघ. तर दुसऱ्या बाजूचा विचार केला तर कुठेतरी धावन रोखून ठेवण्याचा प्रयत्न करेल तो राहुल. पहिला चेंडू इथे मात्र म्हटलं होतं राहुल एक सुंदर गोलंदाजी करतोय. चेंडू जाते निर्धाव. इथे मात्र प्रदीप म्हात्रे पुन्हा एकदा राहुल. आपली चेंडूला मारलाय जोरदार फटका. इथे मात्र चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. 4 धावांसाठी खणखणीत दणदणीत चौकार. धन्यवाद.
धावसंख्या पुन्हा एकदा इथे मात्र निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या 29. पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूवर चौकार मारलाय, परंतु तिसऱ्या चेंडूवर हवी होतोय तो राहुल. नक्कीच निर्धाव चेंडू फेकला गेला तो राहुल यानं. एक सुंदर गोलंदाजी, कुठेतरी नियंत्रण ठेवलंय ते आपल्या संघाला. पुन्हा एकदा आणि इथं खराब चेंडू, एक वाईटच्या रूपानं अवांतर धाव. धावसंख्या 30. प्रदीप म्हात्रेचा विचार केला तर 6 चेंडूंचा सामना केलाय आणि 6 धावसंख्येवर खेळतोय वैयक्तिक आपल्या संघासाठी. धावसंख्या 30. तिसरं षटक चालू. आपली चेंडू मात्र प्रहार केल्याचे तो चेंडूला खेळून काढतोय. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावासाठी प्रयत्न, दुसरी धाव पूर्ण आणि तिसऱ्या धावासाठी प्रयत्न आणि इथे मात्र 2 धावा जोडल्या गेल्या. धावसंख्या 32. नक्कीच इथे पाहायला गेलं तर जयेशला मात्र फक्त 7 चेंडूंचा सामना केलाय. दुसऱ्या षटकामध्ये फक्त 1 चेंडूचा सामना आणि आता तिसऱ्या षटकामध्ये मात्र जयेश मालियाला दुसऱ्या बाजूला उभा ठेवलं. डेकच्या दिशेने टाकला चेंडू. इथं मात्र एक धाव नक्कीच जोडली गेली. धावसंख्या 1 ने वाढली. 33. नक्कीच शेवटचा चेंडू शिल्लक असेल. दुसऱ्या षटकाचा विचार केला तर दुसऱ्या षटकाचा सुद्धा जयेश माली यानं सामना केला होता आणि चेंडू केला होता तो निर्धाव. आता मात्र तिसऱ्या षटकाचा शेवटचा चेंडू आहे जयेश मालीसाठी. नक्कीच पहिल्या षटकाचा विचार केला तर 6च्या 6 चेंडू मध्ये 18 धावांची खेळी होता तो जयेशला मात्र कुठेतरी आघाडी थोडस जागेवर ठेवलं तो जयेश माली याला. तर या ठिकाणी डॉट बॉल होतोय. जोरदार प्रहार. इथे मात्र उंचारून मारला चेंडू खाली रोहित आणि चांगलं झेल घेण्याचा प्रयत्न केला रोहित यानं. सुरेख क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल रोहित यानं. 2 धावा जोडल्या, 2 ने धावसंख्या वाढली. 36 धावांचं लक्ष ठेवलं ते सातदेवी घोडा बंदर संघाला. चला नाणेफेकीसाठी यायचंय. महाकाली लाखोले वर्सेस जय भवानी मलेगरवाडी. तर सातदेवी घोडा बंदर या संघाला जिंकण्यासाठी 36 धावांचं आव्हान ठेवलं ते धुमधडाका बोरकरवाडी संघानं. तर या नंतरच एक गोड आवाज महेश ठाकूर यांना विनंती आहे की आपण यानंतर समालोचन करायचं आहे. धन्यवाद. धन्यवाद निलेश पाटील. येथे बोरकरवाडी या संघाने प्रथम बॅटिंग करून 36 धावा जमवलेल्या आहेत.
35 धावा जमवलेले 36 धावांचं आव्हान सातदेवी घोडाबंदर या संघाला ठेवलेलं आहे. तर पाहूया सातदेवी घोडाबंदर आपण लगेच जायचंय. येथे सातदेवी घोडाबंदर या संघाचा हा दुसरा सामना असेल. संजयजी ठाकूर यांनी आपण स्कोर बोर्डवर किती अंक कोणाला मिळाले ते लावायचे आहेत. सातदेवी घोडाबंदर संघाकडनं सुशांत पाटील ज्यांनी मागाशी मीच होतो समालोचनासाठी आणि चक्क चौकांची आकलबाजी केली होती असे डावखुरे फलंदाज सुशांत पाटील 1 ओव्हर मध्ये 3 षटकार आणि 2 धावा काढलेल्या होत्या असा सुशांत. तर पाहूया धूमधडाका बोरकरवाडी या संघाकडनं बॅटिंग करताना जयेश माली प्रदीप म्हात्रे यांनी विस्फोटक खेळी करताना 35 धावा जमवले. 36 धावांचं आव्हान दिलेलं आहे ते सातदेवी घोडाबंदर या संघाला. सातदेवी घोडाबंदरचं प्रतिनिधी येथे यायचंय. चला तसेच बोरकरवाडी संघाचा सुद्धा प्रतिनिधी यायचंय. आता येणारे असणार आहेत 18 चेंडू 36 धावा म्हणजे प्रति चेंडू मागे 2ची सरासरी असणार आहे. क्षेत्ररक्षणाची सजावट करताना जयेश माली परिवाराचा भरणा असलेला हा संघ आणि कीपरसाठी आहे राकेश म्हात्रे राबर्ट टेलर यांचा सुपुत्र. या संघात हौशी आणि 900 असे खेळाडू मला दिसतात. येथे धूमधडाका बोरकरवाडी हा संघ येथे हौशी संघ म्हणून ज्याची गणना केली जाते आमच्या 15 संघामध्ये असा हौशी संघ पहिलंच षटक क्रमांक पहिलं घेऊन आलेले ते जयेश माली 1 मॅन आर्मी फ्रॉम धूमधडाका बोरकरवाडी या संघाचा. की जयेश माली फॉर्म मध्ये आला तर संघ फॉर्म मध्ये येतो असं म्हटलं जातं. आता पाहूया बॅटिंग तर फॉर्म मध्ये लागलेले आहे. बॉलिंगचं काय प्रदर्शन करतोय. येथे प्रति चेंडू मागे 2ची सरासरी आहे. 1 चेंडू हुकला तर चौकार मारायला लागेल. 2 चेंडू हुकले तर षटकार मारायला लागेल असं येथे समीकरण घालून दिलेलं येते धूमधडाका बोरकरवाडी या संघात. येथे मात्र कॅच ज्या संघाकडे जास्तीत जास्त घेतल्या जातात तो संघ विजयाच्या दिशेने घोडदौड करत आहे. पाहूया जयेश टू रोहित. पहिला चेंडू लॉलीपॉप चेंडू फुलटॉस चेंडू चांगला समाचार घेतलेला आहे. 1 धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावाचा प्रयत्न दुसरी धाव सुद्धा सहजरित्या कंप्लीट केलेले आहे. रोहित आणि सुशांत अशी जोडी. पहिलं चेंडू लॉलीपॉप चेंडू होतं फुलटॉस चेंडू होतं काही समाचार घेता आले नाही. मात्र 2च्या समीकरणाने श्री गणेश केलेलं आहे. धावफलक येथे सजवण्याचं काम केलेलं आहे. ते 2 धावांनी 2 धावाची सरासरी आहे. येथे हवेच्या दिशेने गोलंदाज आहे तर हवेच्या साह्य ज्याला भेटणार आहे तो बॅट्समन आहे. पाहूया हवेचा कितपत फायदा उचलतो. आला पट्ट्यात तर नेईन बाहेर असा इरादा करून बॅट फिरवली होती पण काही जमलं नाही. येथे 1 धाव कंप्लीट झालेले आहे आणि 5 छोटा खेळाडू आहे आर्यन माली निवृत्ती मालीचा सुपुत्र आणि आंड्रम जास्त बघतो की खेळतो समजत नाही असा थ्रो केलेला आहे गुगली आणि 1 धाव जोडली गेली. येथे समीकरण बिघडलेलं आहे. प्रत्येक चेंडू मागे मात्र 2 धावांची गरज आहे. लेफ्ट हँडर बॅट्समन आहे. येथे क्षेत्ररक्षण बदलावायला लागेल मला असं वाटतंय. क्षेत्ररक्षण हल्लं येथे हलवलं गेलं. पाहूया लेफ्ट हँडर बॅट्समन आहे. हवेच्या साह्याने आपल्या संघासाठी कितपत धावा जोडतोय सुशांत पाटील ज्याची घाणाघाती खेळी पाहिली होती. सेकंड मॅच आहे त्यांची. पाहूया जयेश माली सामना करतील सुशांत पाटील. आणि ते काय आहे सीमा रेषा पार 1 बॉन्स धावा येतील 4-4-4.
धन्यवाद डीजे, धन्यवाद धन्यवाद. येथे पुश केलेला आहे आणि येथे पहा क्षेत्ररक्षण निवृत्ती माली यांच्या माध्यमातून येथे पाहायला मिळाले आहे. 2 धावांवर समाधान मानलेलं आहे. मी म्हटलं होतं आला जर पट्ट्यात तर नेईल सीमारेषा पार, अशी फलंदाजी करताना सुशांत पाटील आक्रमक फलंदाजी करताना येते. आता मात्र धावसंख्या सरसावलेली आहे ती 9. पाहूया काही चेंडू शिल्लक. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थे असताना अचूक चेंडूवर गोलंदाजी करताना जयेश माली आता मात्र फॉर्म मध्ये दिसत आहेत. कुठेतरी त्यांना लेन सापडलेले आहे आणि सुशांत पाटील यांना येथे बीट केलेला आहे. बॅटचं बॉलचं कोणतंही दूर दूर पर्यंत संबंध नाही. पाहूया पुढचा चेंडू जयेश माली. पुन्हा एकदा गुड लेंथवर टाकलेला चेंडू, फसवत चेंडू. समाचार घेतलेले येते अंपायरचा डिसिजन फायनल असेल आपण द्यायचंय. अंपायर आम्ही प्रतीक्षा करतो तुमच्या डिसिजनची. येते येते काय हात उंचावायचा आहे. विकेटचं पतन, मोठा मासा गालाला अडकलेलं आहे सुशांत पाटील यांच्या माध्यमातून. डीजे कल्पेश तिला फिरवीन माझ्या गाडीवर गाडीवर फिरवीन माझ्या गाडीवर तिला फिरवीन माझ्या गाडीवर गाडीवर फिरवीन माझ्या गाडीवर. भावेश पाटील धन्यवाद. आणि चॅम्पियन ट्रॉफीच्या निमित्ताने येथे लाखो रुपयांची उलाढाल झालेली आहे ती म्हणजे केस स्टाईलवर, हेअरस्टाईलवर. आपण पाहतो प्रत्येक संघात वेगवेगळी हेअरस्टाईल मारलेली मुलं दिसतात आणि येथे सलूनवाले मात्र चॅम्पियन ट्रॉफीची आवर्जून वाट पाहतील पुढल्या वर्षी सुद्धा, कारण ज्या त्या संघात वेगवेगळी स्टाईल मारलेली आहे. कारण ही चॅम्पियन ट्रॉफी सन्मानाची आणि एक आनंदाची जल्लोषाची आहे. उद्या पाहालच कोणीही चॅम्पियन ट्रॉफी मारो, आनंद मात्र पंचक्रोशीचा असते आणि सर्वात मोठा खर्च उद्याचा संध्याकाळचा असणार आहे. कारण ही चमचमती ट्रॉफी ज्याच्या गावात आम्ही घेऊन जाणार त्याला चांगलाच आम्ही फोडून काढणार, म्हणजे खर्च फुल त्याच्याकडनं करून घेणार. थंडा नाश्ता जेवण असा फुल एन्जॉयमेंट असणार आहे. संजय ठाकूर भाई एवढा चांगलं असतं पोरा बोलतील की ही ट्रॉफी तुम्हाला ठेवा, पण असं कधीच होत नाही भाई. प्रत्येक जण किती खर्च झाला तरी तो खर्च तयार करायला असतो. याचं एकमेव कारण आहे ती म्हणजे आपल्या पंचक्रोशीची चॅम्पियन ट्रॉफी. बोला पंचक्रोशी क्रिकेट संघटनेचा आईच्या गावात आणि 12च्या भावात 2 गटात सामना चाललाय. 7-2 घोडाबंदर आणि 3 धडका बोरकरवाडीने धक्का दिला 7-2 घोडाबंदरला. आता ग्रुप ओपन होणार म्हणजे दोन्ही संघांचे तिन्ही संघांचे 2-2 पॉइंट म्हणजे नेट रन रेट काटेकी टक्कर. बघूया 2 धडका बोरकरवाडी पहिल्या सामन्यात 7-2 घोडाबंदरला धक्का देतो तर 7-2 घोडाबंदर ही मॅच जिंकून क्वार्टर फायनलला क्वालिफाय करतो. येस मॅच भाई. संजयजी ठाकूर येथे आपण म्हटलं होतं की टाइगर अभी जिंदा नहीं तो टाइगर अभी ग्राउंड पे खड़ा है. देखो टाइगर कितना ही बूढ़ा हो जाए मगर घास से दोस्ती नहीं करेगा. प्रदीप म्हात्रे उर्फ टायगर, 1 मॅन आर्मी बोरकरवाडी. 20 वर्षापूर्वी जर 10 वर्षापूर्वी आपण गेलो मागे इतिहास पाहिला. बॅटर रोहित, राहुल आणि रोहित. आणि पाहूया षटक क्रमांक 2 मार्गस्थे असताना चेंडू सोपवला आहे टायगरच्या हातात. टायगर अभी जिंदा आहे आणि अवांतर चेंडू फेकले, पण येथे मात्र अद्याप 2 धावांची गरज आहे. आपल्याला धावसंख्या सरासरी काढण्यासाठी प्रत्येक ओव्हरमध्ये 12 धावांची गरज आहे. येथे मात्र 10 धावा जोडल्या गेल्या आहेत आणि दुसरं षटक मार्गस्थी आहे आणि धावसंख्या पाहिजे आता 26. 12 चेंडू आणि 26 धावा. प्रत्येक चेंडूवर प्रहार करण्याची गरज, प्रत्येक चेंडू मग सरासरी 2ची. गुड लेंथवर टाकलेला चेंडू आता मात्र दिशा भरकटलेली आहे. बॅक टू बॅक 2 चेंडू टाकले, 2 चेंडू वाईट गेले. पाहूया टायगर
आपल्या संघासाठी कमबॅक करताना दिसेल का? अचूक चेंडूवर गोलंदाजी करेल का? आपल्या संघाला विजयाकडे नेण्याची घोडदौड आहे ती रोहितच्या हातात. हो आता मात्र इथे कॅच सोडलेले आहे. छोटा येथे क्षेत्ररक्षक आहे. प्रयत्न चांगला केलं होतं. एक धावेवर समाधान मानलेलं आहे. आता मात्र एक धावेने येथे श्री गणेशा झालेले आहे. ते म्हणजे पाप्या याच्या ओव्हरचं सुरुवात झालेलं आहे. एक चेंडू फेकला गेला आहे. एक चेंडू चांगला चेंडू पडलेला आहे. 3 चेंडू मागे 2 चेंडू खराब टाकले होते. आता मात्र चेंडू चांगला टाकलेला आहे. येणारे 5 चेंडू असतील प्रदीप यांच्या षटकातले. सामना करेल राहुल. आला पट्ट्यात तर सीमारेषा पार नेण्याचा मनसुबा बांधलेला, पण असा काही गरज नाही. प्रत्येक चेंडू मागे 2 धावांची गरज आहे. आता पाहूया येणारे चेंडू 11 धावा असतील 25. पाहूया 12 धावांचा येथे खेळ झालेला आहे. 11 चेंडू बाकी आहेत. प्रदीप याच्या षटकातले 5 चेंडू. गोड लेंथवर टाकलेला चेंडू समजू शकला नाही आणि येथे बीट झालेला आहे. एवढ्या जोरात खारे वारे सुटले आहेत की आमच्या इथे ठेवलेल्या कुंड्या आलटी पलटी उड्या मारत आहेत. आणि हवेचा फायदा घेत प्रदीप म्हणजे टायगर आपल्या संघासाठी घोडदौड विजयाकडे नेताना दिसत आहेत. आता मात्र राहिले 10 चेंडू. 10 चेंडूंवर आता धावा जमवायच्या आहेत. 23 10 चेंडू 23 धावा. सामना स्पीडअप करायचा आहे. हो पुन्हा एकदा अचूक चेंडू गोलंदाजी पहा. टायगर अभि जिंदा आहे. प्रदीप याच्या माध्यमातून बोरकरवाडी संघाला चेअरअप करताना त्याचे चाहते हौशी संघामधून जास्ती आपल्या 15 संघांमध्ये नाव घेतलं जातं ते धुमधडाका बोरकरवाडी. हो टायगर अभि जिंदा आहे. पाहूया आणि इथे घुम 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 कार्पेटच्या साहाय्याने गेलेला हा सीमा रेषा पार चौकार. धावा येतील 4-4-4. काय म्हणती सोनू तुझा मायावर भरोसा नाही का? सोनू तुझा मायावर भरोसा नाही का? सोनूची आई कशी देखी तिला आवडती देखी. धन्यवाद डीजे. येथे मला असं वाटते रामाची हनुमंताची किंवा छत्रपती शिवाजी महाराजांची गाणी जर वाजवली तर जोश आणखीन वाढेल. सोनूचं गाणी लावून काही इथे मला असं वाटतं जोश दिसत नाही, कारण हे मर्द मराठे मावले आहेत. चला घेऊन जातो मैदानाच्या आतमध्ये. हो आता मात्र चांगला स्ट्रेट ड्राईव्ह केलेला आहे, पण हवेच्या विरुद्ध दिशेने असल्यामुळे पाहूया इथे काय होतोय. आणि येथे 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. येथे थ्रो जर जोरात केला असतं तर इथे विकेट मिळालेली असती. आणि इथे वैभव म्हात्रे यांचं आगमन झालेलं आहे. जरा उन्हाचा परिणाम झाला त्यामुळे दिसत नाही, ते लगेच ओळखून येत नाही. आता समोरच आल्यामुळे फेस टू फेस वैभव म्हात्रे यांचं आगमन झालंय. याच्यानंतर घोड आवाज ऐकायला मिळणार आहे ते वैभव म्हात्रे यांचं. तर धुमधडाका बोरकरवाडी फॉर्म मध्ये असताना पाहूया अवंतर चेंडू. येथे अवंतर चेंडू फेकताना दिसत आहे प्रदीप पाटील. आपल्याला लेंथ लाईन सापडली होती, परंतु आपण येथे हरवलेले आहेत आणि धावसंख्या मात्र सरसावलेली आहे ती 20. कुठेतरी हा सामना पकड सैल होताना दिसत आहे आपल्याला. आणि येथे चेंडूची गोटी करताना दिसत आहेत ते रोहित. सीमा रेषा पार हवाई फायर सिक्सर. धावा येतील 6-6-6. धन्यवाद डीजे, धन्यवाद. छान असं सुमधुर संगीत वाजवलेलं आहे. ते धाव संख्या झालेली आहे ती 26. मला असं वाटतं षटक क्रमांक दुसरा मार्गस्थी असताना चेंडू 1 असेल. और समाप्तीची घोषणा केलेली आहे. येथे
आणि षटक संपलेलं आहे, कंप्लीट झालेलं आहे आणि 6 चेंडूमध्ये 6 चेंडू 10 धावा. महेश भाई 6 चेंडू 10 धावा हव्यात. पण मगापासून बघतोय इथं बसलेल्या लोकांना कडाक्याचा ऊन लागतोय स्टेज मध्ये बसलेल्या. पण तिकडे पश्चिमेला मांडवात बसलेले लोक मस्त हवेवर बसून मॅचचा आनंद लुटताना, दक्षिणेला बसलेली लोक तर आई शपथ सांगतोय खाली ढुंगणाखाली मस्त मऊ गार पेंडा, त्याच्यावर मॅट आणि त्याच्यावर टंगऱ्या लांब करून वारा खात क्रिकेटचा आनंद घेतात बाल्कनीचं तिकीट काढल्यासारखं. आणि तिकडे बसलेले पूर्वेकडची मंडळी, काय नजारा आहे तिथून, मस्त गार वारा आणि क्रिकेट, बस हीच मजा. स्वयंसेवक आपण जरा पडदा निघालेला आहे तो जरा बांधा. बॉलर बबल्या. येथे आता मात्र चेंडूची गोटी करताना दिसत आहेत ते रोहित राहुल पाटील. आणि येथे पहिल्याच चेंडूवर खणखणीत दणदणी सीमा रेषा पार हवाई फायर षटकार आणि धावा येतील 6-6-6. 5 चेंडू 4 धावा. समीकरण एकदम अवघड होतं ते सहजरित्या केलेलं आहे. ते बबले यांनी जयेश माले यांनी टाईटवर टाकली होती. फक्त 9 धावा खर्च केल्या होत्या. प्रत्येक चेंडू मागे 2ची सरासरी होती. आता मात्र 5 चेंडू 4 धावा. पहिल्या चेंडूची गोटी करताना दिसत आहेत ते राहुल पाटील. पुन्हा एकदा लेगच्या दिशेने हुक केलेलं आहे. चेंडू ट्रॅव्हलर होत आहे. सीमारेषा जवळ चाललेला आहे. पाहूया त्याच्या खाली आलेले 2 फिल्डर. तोपर्यंत धावा कंप्लीट होतील. 3. आता मात्र येणारे 4 चेंडू धावा असतील 1. किती महागडं समीकरण होतं. सहजरित्या समीकरण साध्य केलं ते म्हणजे छक्क्यांच्या जोरावर. आपण पिच बघितली, विकेट बघितली, एवढी टणक आहेत की तिथे बॅटरला उत्सुकता होते, मोह होते प्रत्येक चेंडू मागे षटकार खेचण्याचा आणि हवेच्या सायाने सहजरित्या तो मोह सुद्धा पूर्ण होते. षटकार चौकारांची आकंदबाजी पाहायला मिळतो. प्रत्येक संघ येथे 30च्या पलीकडे धावा जमवताना दिसतो. चांगला चेंडूचा समाचार घेतलेला आहे. 1 धावेची गरज आणि 1 धाव कंप्लीट झालेली आहे आणि विजयश्री आपल्याकडे खेचून घेतलेली आहे. ती 7 धावी घोडाबंदर संघाने बॅक टू बॅक दुसरा विजयी, पराजित तसे विजयी दोन्ही संघाचे हार्दिक हार्दिक स्वागत. आणि मी यानंतरचा समालोचन करण्यासाठी आमंत्रित करतो वैभव म्हात्रे यांना. धन्यवाद. धन्यवाद महेश भाई. धन्यवाद. 2024 पंचवर्षीय क्रिकेट संघटनेचं हे महाउदय महापर्व या वर्ल्ड कप साठी पंचवर्षीचा वर्ल्ड कप म्हणायला काही हरकत नाही. आणि खरोखरच यावर्षी ती ट्रॉफी देखील आहे ती वर्ल्ड कपच्या सेम प्रतिकृती असलेली ही चमचमाटी पंचवर्षीय क्रिकेट संघटना 2024 ची हे भव्य दिव्य असं आयोजन. या आयोजनासाठी अनेक उदारवंतांनी आम्हा या पंचवर्षीला सहकार्य केलं. पहिल्या प्रथम मी शाब्दिक त्यांचा आभार व्यक्त करतो. मैदान ज्यांनी बनवलं त्यांचे देखील आभार व्यक्त करतो. प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या ज्यांनी ज्यांनी या सामन्यांसाठी हातभार लावला त्यांचा देखील आभार व्यक्त करतो. आणि या चालू सामन्यामध्ये 7 देवी घोडाबंदर विरुद्ध धुमधडका बोरकरवाडी या सामन्यामध्ये 7 देवी घोडाबंदर हा संघ विजयी झालेला आहे. आणि या विजयाचा शिल्पकार ठरतोय रोहित पाटील. 8 चेंडू आणि 17 धावा अशी खेळी करत पुन्हा एकदा सामनावीराचा पुरस्कार रोहित पाटील. आपलं अभिनंदन. पुढील सामना